श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण महिन्याचा उपवास जरी नाही केला ना तरीही चालतो. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सोमवार धरणं शक्य असेल तर ठीक, आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सोमवारचा उपवास जरी धरणं शक्य नसेल ना तरी ठीक. पण या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही दररोज शिवलिंगाचा जलाभिषेक केला ना तर तुमच्या घरामध्ये कशाही प्रकारच्या अडचणी असू द्या, त्या अडचणी लवकरात लवकर दूर होऊन जातात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ असतात ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या वास्तुशास्त्रानुसार आणि धर्मग्रंथामध्ये, आपल्या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीच्या नुसार आपले व्हिडिओ असतात. आणि आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो श्रावण महिन्याबद्दलच असणार आहे. तर बऱ्याच माणसाचा काय गैरसमज असतो की श्रावण महिन्याचा पूर्ण महिनाभर उपवास धरला तर त्या उपवासाने तुम्हाला सर्व काही भेटल, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, घरातलं वातावरण चांगलं राहील, घरात सुख समृद्धी येईल. पण हा श्रावण महिन्यातला उपवास धरणं ज्याला शक्य आहे तो व्यक्ती धरतो, पण प्रत्येक माणसाला हा श्रावण महिन्यातला उपवास धरणं काही शक्य नसतं. आणि असं काही लिहिलेलं नाही की पूर्ण श्रावण महिना तुम्ही उपवासच करावा. उपवास करण्याऐवजी या एक दोन गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केल्या ना तर याने जो तुम्हाला उपवासापासून फळ भेटतं ते फळ तुम्हाला या 2-3 गोष्टीपासूनही भेटतं. तर सगळ्यात पहिलं तर काय करायचं आहे, तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना जो आहे ना तो पूर्ण श्रावण महिना तुम्हाला शिवलिंगाचा जलाभिषेक करायचा आहे. तुमच्या घराजवळ जर एखादं महादेवाचं मंदिर असेल आणि तिथं शिवलिंग असेल तर अतिउत्तम. तर काय करायचं, दररोज सकाळी उठून आंघोळ केली की सगळ्यात पहिलं तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि त्याने तुम्हाला शिवलिंगाचा जलाभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पूर्ण शिवलिंगाची पूजा करू शकता, पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त दररोज जाऊन नुसता शिवलिंगाचा जलाभिषेक केला ना तरी या जलाभिषेकाचे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले फायदे भेटतात. आता तुमच्या घराजवळ जर शिवलिंगाचं म्हणजे महादेवाचं मंदिर नसेल, शिवलिंग जवळ नसेल तर हा जलाभिषेक तुम्ही तुमच्या घरी देखील करू शकता. तर घरी कसं करायचंय, तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर काय करायचं, ते शिवलिंग घ्यायचं. बऱ्याच जणांच्या देवाऱ्यामध्ये पितळाचं शिवलिंग ठेवलेलं असतं आणि बऱ्याच जणांच्या देवाऱ्यात शिवलिंग नसलं तरी तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग आवर्जून असतं. तर तुम्ही बाहेर मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक नाही करू शकलात तरी दारामध्ये ठेवलेला जे शिवलिंग असतं ना तुळशीच्या मध्ये, तुळशीजवळ, तर त्या शिवलिंगाचाही दररोज तुम्ही जलाभिषेक केला ना तरीही तुम्हाला त्याच पद्धतीचं फळ भेटतं. त्याच पद्धतीने आणखीन एक गोष्ट आहे जी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करू शकता, ज्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले वेगवेगळे फायदे भेटतील. तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि भरभराटी राहील. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या अक्षदा असतात ना त्या अक्षदा आपल्या महादेवाला म्हणजे भगवान शिवाला अतिप्रिय आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, 108 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळालाच अक्षदा म्हटलं जातं आणि ते तांदूळ कुठेही तुटलेला नसू नये. 108 तांदूळ घ्यायचे आणि हे 108 तांदूळ जे आहेत ना ते तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत शिवलिंगावर अर्पण करायचे आणि शिवलिंगाचं दर्शन करायचं. हे 108 तांदळाचा जो अक्षदाचा हा उपाय आहे ना तो जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर केला तर अतिउत्तम. पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 21 दिवस 7 दिवस असा हा 108 तांदळाचा जो उपाय आहे ना तो केला ना तर तुमच्या घरामध्ये सुख शांती भरभराटी आणि पैशा पाण्याची कमी कधीच भेटणार नाही. आणि तुमची एखादी मनामध्ये इच्छा असेल आणि ती इच्छा मनामध्ये ठेवून हे तांदूळ जर तुम्ही शिवलिंगावर वाहिले ना तर ती इच्छापूर्ती ही लवकरात लवकर होते. हा उपाय नक्की तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करून बघा. त्याच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलिंगावर आवर्जून रुईचं फूल आणि धोत्र्याचं फूल रुईचं फूल आणि धोत्र्याचं फूल आपल्या महादेवांना अतिप्रिय आहे
म्हणून स्पेशली श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर रुईचं फूल व्हायला आणि धोत्र्याचं फूल व्हायला खूप महत्त्व दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा.